ಸನಾತನ ಮಹಾದ್ರುಮ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಸನಾತನ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ವಾಹಿನಿ. ಅಥ ಸಂವತ್ಸರೆ ಪೂರ್ಣೆ ತಸ್ಮಿನ್ ಪ್ರಾಪ್ತೆ ತುರಂಗಮೇ सरैवाश्चोत्तरे तीरे राज्ञो यज्ञोऽभ्यवर्तत ऋष्यशृङ्गं पुरस्कृत्य कर्म चक्रुर्द्विजर्षभाः अश्वमेधे महायज्ञे राज्ञोऽस्य सुमहात्मनः कर्म कुर्वन्ति विधिवद्याजका वेदपारगाः यथा विधि यथा न्यायं परिक्रामन्ति शास्त्रतः प्रवर्ग्यं शास्त्रतः कृत्वा तथैवोपसदं द्विजाः चक्रुश्च विधिवत् सर्वमधिकं कर्म शास्त्रतः अभिपूज्य ततो हृष्टाः सर्वे चक्रुर्यथा विधि प्रातः सवनपूर्वाणि कर्माणि मुनिपुङ्गवाः ऐन्द्रश्च विधिवत् दत्तो राजा चाभिष्टुतो नगः माध्यं दिनं च सवनं प्रावर्तत यथाक्रमम् तृतीयसवनं चैव राज्ञोऽस्य सुमहात्मनः चक्रुस्ते शास्त्रतो दृष्ट्वा तदा ब्राह्मणपुङ्गवाः आह्वयाश्चक्रिये तत्र शक्रादीन् विबुधोत्तमान् ऋष्यशृङ्गादयो मन्त्रैः शिक्षारससमन्वितैः गीतिभिर्मधुरैः स्निग्धैर्मन्त्राह्वानैर्यथार्हतः होतारो ददुरावाह्य हविर्भागान्दिवौकसाम् न चाहुतमभूत्तत्र स्खलितं वापि किञ्चन दृश्यते ब्रह्मवत् सर्वं क्षेमयुक्तं हि चक्रिरे न तेष्वः सुशान्तो वा क्षुधितो वापि दृश्यते नाविद्वान् ब्राह्मणस्तत्र नाशतानुचरस्तथा ब्राह्मणा भुञ्जते नित्यं नाथवन्तश्च भुञ्जते तापसा भुञ्जते चापि श्रमणा भुञ्जते तथा वृद्धाश्च व्याधिताश्चैव स्त्रियो बालास्तथैव च अनिशं भुञ्जमानानां न तृप्तिरुपलभ्यते दीयतामन्नं वासांसि विविधानि च इति सञ्चोदितास्तत्र तथा चक्रुरनेकशः अन्नकूटाश्च बहवो दृश्यन्ते पर्वतोपमाः दिवसे दिवसे तत्र सिद्धस्य विधिवत्तदा अन्नपानैः सुविहितास्तस्मिन् यज्ञे महात्मनः अन्नं हि विधिवत् स्वादु प्रशंसन्ति द्विजर्षभाः अहो तृप्ताः स्म भद्रन्त इति शुश्राव राघवः स्वलङ्कृताश्च पुरुषा ब्राह्मणान् पर्यवेशयन् उपासते च तानन्ये सुमृष्टमणिकुण्डलाः कर्मान्तरे तदा विप्रा हेतुवादान् बहूनपि प्राहुश्च वाग्मिनो धीराः परस्परजिगीषया दिवसे दिवसे तत्र संस्तरे कुशला द्विजाः सर्वकर्माणि चक्रुस्थे यथाशास्त्रं प्रचोदिताः नाषडङ्गविदत्रासीन्ना व्रतो नाबहुश्रुतः सदस्यस्तस्य वैराग्यो नावादकुशलो द्विजः प्राप्ते यूपोच्छ्रये तस्मिन् षड्बैल्वाः खादिरास्तथा तावन्तो बिल्वसहिताः पर्णिनश्च तथा परे श्लेष्मातकमयस्त्वेको देवदारुमयस्तथा द्वावेव विहितौ तत्र बाहुव्यस्तपरिग्रहौ कारिताः सर्व एवैते शास्त्रज्ञैर्यज्ञकोविदैः शोभार्थं तस्य यज्ञस्य काञ्चनालङ्कृताभवन् 21 यूपास्ते 21 वासोभिरेकविंशद्भिरेकैकं समलङ्कृताः विन्यस्ता विधिवत् सर्वे शिल्पिभिः सुकृता दृढाः अष्टाश्रयः सर्व एव श्लक्ष्णरूपसमन्विताः आच्छादितास्ते वासोभिः पुष्पैर्गन्धैश्च भूषिताः सप्तर्षयो दीप्तिमन्तो विराजन्ते यथा दिवि इष्टकाश्च यथा न्यायं कारिताश्च प्रमाणतः
चितोऽग्निर्ब्राह्मणैस्तत्र कुशलैः शुल्बकर्मणि सचित्यो राजसिंहस्य सञ्चितः कुशलैर्द्विजैः गरुडो रुक्मपक्षो वै त्रिगुणाष्टादशात्मकः नियुक्तास्तत्र पशवस्तत्तदुद्दिश्य दैवतम् उरगाः पक्षिणश्चैव यथाशास्त्रं प्रचोदिताः चामित्रे तु हयस्तत्र तथा जलचराश्च ये ऋत्विग्भिः सर्वमेवैतन्नियुक्तं शास्त्रतस्तदा पशूनां 300 तत्र यूपेषु नियतं तथा अश्वरत्नोत्तमं तस्य राज्ञो दशरथस्य च कौसल्यातं हयं तत्र परिचर्य समन्ततः कृपाणैर्विशशासैनं त्रिभिः परमया मुदा पतत्रिणा तदा सार्धं सुस्थितेन च चेतसा अवसद्रजनीमेकां कौसल्या धर्मकाम्यया होताध्वर्युस्तथोद्गाता हस्तेन समयोजयन् महिष्या परिवृत्या च वावातां च तथा परां पतत्रिणस्तस्य वपामुद्धृत्य नियतेन्द्रियः ऋत्विक्परमसम्पन्नः श्रपयामास शास्त्रतः धूमगन्धं वपायास्तु जिघ्रति स्म नराधिपः यथा कालं यथा न्यायं निर्णुदन् पापमात्मनः हयस्य यानि चाङ्गानि तानि सर्वाणि ब्राह्मणाः अग्नौ प्रास्यन्ति विधिवत् समन्त्रा षोडशर्त्विजः प्लक्षशाखासु यज्ञानामन्येषां क्रियते हविः अश्वमेधस्य यज्ञस्य वैतसो भाग इष्यते त्र्यहोऽश्वमेधः सङ्ख्यातः कल्पसूत्रेण ब्राह्मणैः चतुष्टोममहस्तस्य प्रथमं परिकल्पितम् उक्थ्य द्वितीयं सङ्ख्यातमतिरात्रं तथोत्तरम् कारितास्तत्र बहवो विहिताः शास्त्रदर्शनात् ज्योतिष्टोमायुषी चैममतिरात्रौ विनिर्मितौ अभिजिद्विश्वजिच्चैवमप्तोर्यामो महाक्रतुः प्राचीं होत्रे ददौ राजादिशं स्वकुलवर्धनम् अध्वर्यवे प्रतीचीं तु ब्रह्मणे दक्षिणादिशम् उद्गात्रे च तथोदीची दक्षिणैषा विनिर्मिता अश्वमेधे महायज्ञे स्वयंभुविहिते पुरा क्रतुं समाप्य तु तदा न्यायतः पुरुषर्षभः ऋत्विग्भ्यो हि ददौ राजा तान्धरां कुलवर्धनः ऋत्विजस्त्वब्रुवन् सर्वे राजानं गतकल्मषम् भवानेव महीं कृत्स्नामेको रक्षितुमर्हति न भूम्या कार्यमस्माकं न हि शक्ता स्म पालने रताः स्वाध्यायकरणे वयं नित्यं हि भूमिप निष्क्रयं किञ्चिदेवेह प्रयच्छतु भवानिति मणिरत्नं सुवर्णं वा गावो यद्वा समुद्यतम् तत्प्रयच्छ नरश्रेष्ठधरण्या न प्रयोजनम् एवमुक्तो नरपतिर्ब्राह्मणैर्वेदपारगैः गवां शतसहस्राणि दशतेभ्यो ददौ नृपः 10,00,00,000 सुवर्णस्य रजतस्य चतुर्गुणम् ऋत्विजस्तु ततः सर्वे प्रददुः सहितावसु ऋष्यशृङ्गाय मुनये वसिष्ठाय च धीमते ततस्ते न्यायतः कृत्वा प्रविभागं द्विजोत्तमाः सुप्रीतमनसः सर्वे प्रत्यूचुर्मुदिता भृशं ततः प्रसर्पकेभ्यस्तु हिरण्यं सुसमाहितः जाम्बूनदं कोटिसङ्ख्यं ब्राह्मणेभ्यो ददौ तदा दरिद्राय द्विजायाथ हस्ताभरणमुत्तमं कस्मैचिद्याचमानाय ददौ राघवनन्दनः ततः प्रीतेषु नृपतिर्द्विजेषु द्विजवत्सलः प्रणाममकरोत् तेषां हर्षपर्याकुलेक्षणः तस्याशिषोऽथ विधिवत् ब्राह्मणैः समुदीरिताः
उदारस्य नृवीरस्य धरण्यां प्रणतस्य च ततः प्रीतमना राजा प्राप्य यज्ञमनुत्तमम् पापापहं स्वर्णयनं दुष्करं पार्थिवर्षभैः ततो ब्रवीदृश्यशृङ्गं राजा दशरथस्तदा कुलस्य वर्धनं त्वं तु कर्तुमर्हसि सुव्रता तथेति च स राजानमुवाच द्विजसत्तमः भविष्यन्ति सुता राजंश्चत्वारस्ते कुलोद्वहाः स तस्य वाक्यं मधुरं निशम्य प्रणम्य तस्मै प्रयतो नृपेन्द्रः जगामहर्षं परमं महात्मा तं ऋष्यशृङ्गः पुनरप्युवाच इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये ಬಾಲಕಾಂಡೆ ಚತುರ್ದಶ ಸರ್ಗಃ. ಈ ಸರ್ಗದಲ್ಲಿ ದಶರಥ ಮಹಾರಾಜನು ಸಂಕಲ್ಪಿಸಿದ ಅಶ್ವಮೇಧ ಯಾಗವು ಹೇಗೆ ನೆರವೇರಿತು ಎಂಬುದರ ವರ್ಣನೆ ಇದೆ. ಸಾಂಗ್ರಹಣೇಷ್ಟಿಯನ್ನು ಮಾಡಿ ಅಶ್ವ ವಿಮೋಚನೆ ಮಾಡಿ ಇದಾದ 1 ವರ್ಷ ಪೂರ್ಣವಾದ ನಂತರ ಮೊದಲೇ ಸಂಕಲ್ಪಿಸಿದಂತೆ ಸರಯೂ ನದಿಯ ಉತ್ತರ ತೀರದಲ್ಲಿ ಯಜ್ಞವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಲಾಯಿತು. ಪ್ರಧಾನ ಋತ್ವಿಜನಾದ ಋಷ್ಯಶೃಂಗನ ಆಜ್ಞೆಯಂತೆ ಉಳಿದ ಋತ್ವಿಜರು ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಯಜ್ಞ ದೀಕ್ಷಾಬದ್ಧರಾದ ಋತ್ವಿಜರು ಎಲ್ಲೆಂದರಲ್ಲಿ ತಿರುಗಾಡುವಂತಿಲ್ಲ, ಸ್ವೇಚ್ಛೆಯಾಗಿ ನಡೆದುಕೊಳ್ಳುವಂತಿಲ್ಲ, ಇಲ್ಲಿಯೇ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಬೇಕು, ಇದೇ ದಿಕ್ಕಿಗೆ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಬೇಕು, ಸೋಮಯಾಗವು ಸಮಾಪ್ತಿಯಾಗುವ ಮೊದಲು ಪಶ್ಚಿಮ ಭಾಗವನ್ನು ಮೀರಿ ಹೋಗಬಾರದು ಎಂಬೆಲ್ಲ ನಿಯಮಗಳನ್ನು ವೇದ ಮತ್ತು ಮೀಮಾಂಸಾ ಶಾಸ್ತ್ರಗಳಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿರುವಂತೆಯೇ ಅವರು ನಡೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದರು. ಅವರು ಪ್ರವರ್ಗ್ಯ, ಉಪಸದ ಎಂಬ ಯಾಗಗಳನ್ನೂ ಮಾಡಿದರು. ಮುನಿಗಳು ಬಹಿಷ್ಪವಮಾನಾದಿಗಳಿಂದ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಕರ್ಮಾಧಿದೇವತೆಗಳನ್ನೂ ಪೂಜಿಸಿ ವಿಶೇಷ ಕರ್ಮಗಳನ್ನು ಮಾಡಿದರು. ಇಂದ್ರನಿಗೆ ಸಲ್ಲಬೇಕಾದ ಹೋಮಗಳನ್ನೂ ವಿಧಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ಮಾಡಿದರು. ಪಾಪಹರನಾದ ಸೋಮರಾಜನ ಸ್ತೋತ್ರ ಮಾಡಿ ಸೋಮಲತೆಯನ್ನು ಅರೆದರು. ಮಾಧ್ಯಂದಿನ ಸವನ ಮತ್ತು ತೃತೀಯ ಸವನಗಳನ್ನು ಮಾಡಿದರು. ಋಷ್ಯಶೃಂಗ ಮತ್ತು ಇತರ ಮಹರ್ಷಿಗಳು ಅಕ್ಷರ ಸಮನ್ವಿತವಾದ ಮಹಾಮಂತ್ರಗಳಿಂದ ಇಂದ್ರಾದಿ ದೇವತೆಗಳನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸಿ ಋಂಗ್ ಮಂತ್ರಗಳಿಂದ ಹವಿಸ್ಸನ್ನು ಅರ್ಪಿಸಿದರು. ಯಾವ ರೀತಿಯ ಮಂತ್ರಲೋಪವೂ ಕ್ರಿಯಾಲೋಪವೂ ಆಗದಂತೆ ಕರ್ಮಗಳನ್ನು ಮಾಡಲಾಯಿತು. ಹಸಿದು ಬಂದವರಿಗೆ ಊಟ ಬಡಿಸಿರಿ, ಹೊಸ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ಕೊಡಿ ಎಂದು ಮಂತ್ರಿಗಳು ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳುತ್ತಿದ್ದರು. ಎಲ್ಲ ವರ್ಣದವರು, ಆಬಾಲ ವೃದ್ಧರು, ಸ್ತ್ರೀಯರು, ಎಲ್ಲ ವರ್ಗದವರು ದಿನಂಪ್ರತಿ ಊಟ ಮಾಡುತ್ತಲೇ ಇದ್ದರು. ಅನ್ನಾಹಾರಗಳಿಗೆ ಕ್ಷಯವೇ ಇಲ್ಲದಂತೆ ದಾನ ನಡೆಯುತ್ತಿತ್ತು. ಅತಿಥಿ ಅಭ್ಯಾಗತರೆಲ್ಲರಿಗೂ ಯಥೋಚಿತವಾದ ಉಪಚಾರ ನಡೆಯುತ್ತಲೇ ಇದ್ದಿತು. ಊಟ ಮಾಡುವಾಗ ಬೀಸಣಿಗೆಗಳಿಂದ ಬೀಸುತ್ತಾ ಅನ್ನಪಾನಾದಿಗಳನ್ನು ತೃಪ್ತಿಯಾಗುವಷ್ಟು ಬಡಿಸುತ್ತಿದ್ದರು. ವಿರಾಮದ ಸಮಯದಲ್ಲಿ ವಾಕ್ಯಾರ್ಥ ಸಭೆಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಮನೋರಂಜನೆಯ ಜೊತೆಗೆ ಜ್ಞಾನ ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದರು. ಅಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದ ಋತ್ವಿಜರೆಲ್ಲರೂ ವ್ರತ ಕರ್ಮಾನುಷ್ಠಾನ ನಿರತರಾಗಿದ್ದರು. ವೇದಾಂಗ ಪಾರಂಗತರಾಗಿದ್ದರು. ಇಂತಹ ವಿದ್ವಾಂಸರಿಂದ ನಡೆಯಬೇಕಾದ ಕರ್ಮಗಳೆಲ್ಲವೂ ಶಾಸ್ತ್ರಕ್ಕೆ ಅನುಸಾರವಾಗಿ ನಡೆದು ಯಾಗವು ಸಂಪೂರ್ಣಗೊಂಡಿತು. ಅಶ್ವಮೇಧ ಯಾಗವಾದ ನಂತರ ತತ್ಸಂಬಂಧವಾದ ಸೋಮಯಾಗವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾದುದರಿಂದ ಮೊದಲನೇ ದಿನ ಅಗ್ನಿಷ್ಟೋಮ, 2ನೆಯ ದಿನ ಉಕ್ಧ್ಯ ಮತ್ತು 3ನೆಯ ದಿನ ಸರ್ವಸ್ತೋಮಾತ್ಮಕವಾದ ಅತಿರಾತ್ರ ಯಾಗವನ್ನು ಮಾಡಲಾಯಿತು. ಇವೇ ಅಲ್ಲದೆ ಜ್ಯೋತಿಷ್ಠೋಮ, ಆಯಸ್ಸು, ಅತಿರಾತ್ರ, ಅಭಿಜಿತ್, ವಿಶ್ವಜಿತ್ ಮತ್ತು ಆಪ್ತೋರ್ಯಾಮಗಳೆಂಬ 6 ಮಹಾಯಾಗಗಳನ್ನೂ ಮಾಡಲಾಯಿತು. ಎಲ್ಲ ಯಾಗಗಳ ಸಂಪೂರ್ಣ ಫಲಾಪೇಕ್ಷೆಗಾಗಿ ದಶರಥನು ಹೋತೃವಿಗೆ ಪೂರ್ವದ ರಾಜ್ಯಗಳನ್ನೂ, ಅಧ್ವರ್ಯುವಿಗೆ ಪಶ್ಚಿಮ ರಾಜ್ಯಗಳನ್ನೂ, ಪ್ರವರ್ತಕನಾದ ಚತುರ್ಮುಖ ಬ್ರಹ್ಮನಿಗೆ ದಕ್ಷಿಣದ ರಾಜ್ಯಗಳನ್ನೂ, ಉದ್ಗಾತೃವಿಗೆ ಉತ್ತರ ದಿಕ್ಕಿನ ರಾಜ್ಯಗಳನ್ನೂ ದಾನರೂಪವಾಗಿ ಕೊಟ್ಟನು. ಆದರೆ ಅದನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕಾಗಿದ್ದ ಋತ್ವಿಜರು ಹೀಗೆ ಹೇಳಿದರು: ಈ ಭೂಮಿಯನ್ನಾಳಲು ನೀನೊಬ್ಬನೇ ಸಮರ್ಥನಾದ ರಾಜ. ಇದರಿಂದ ನಮಗಾಗುವ ಪ್ರಯೋಜನವೇನೂ ಇಲ್ಲ. ನಾವು ಸದಾ ಅಧ್ಯಯನ ಅಧ್ಯಾಪನಗಳಲ್ಲಿ ತೊಡಗಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಮಗೆ ಈ ಭೂಮಿಯನ್ನು ಕೊಡುವ ಬದಲಿಗೆ ಪ್ರತ್ಯಾಮ್ನಾಯವಾಗಿ ಧನ, ಕನಕ, ಹಸುಗಳ ರೂಪದಲ್ಲಿ ದಕ್ಷಿಣೆ ನೀಡಬಹುದಾಗಿದೆ. ಇದನ್ನು ಕೇಳಿದ ದಶರಥನು ಹಾಗೆಯೇ ಆಗಲೆಂದು 10 ಲಕ್ಷ ಸಂಖ್ಯಾತ ಗೋವುಗಳನ್ನೂ
10 ಕೋಟಿ ಸುವರ್ಣ ಹಾಗೂ 40 ಕೋಟಿ ಬೆಳ್ಳಿಯ ನಾಣ್ಯಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟನು. ಋತ್ವಿಜರು ಆ ಧನ ಕನಕಗಳು ಗೋವುಗಳನ್ನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಸರಿಯಾಗಿ ಭಾಗ ಮಾಡಲು ವಸಿಷ್ಠರು ಹಾಗೂ ಋಷಿಶೃಂಗರಿಗೆ ಅರ್ಪಿಸಿದರು. ಯಾಗದ ದರ್ಶನಾರ್ಥವಾಗಿ ಬಂದ ಬ್ರಾಹ್ಮಣರೆಲ್ಲರಿಗೂ ಸುವರ್ಣ ನಾಣ್ಯಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟನು. ಎಲ್ಲರೂ ತಮಗೆ ನೀಡಲಾದ ಸಂಪತ್ತಿನಿಂದ ತೃಪ್ತರಾಗಿ ಪುತ್ರವಾನ್ ಭವ, ದೀರ್ಘಾಯುಷ್ಮಾನ್ ಭವ, ವಿಜಯೀ ಭವ ಇತ್ಯಾದಿಯಾಗಿ ಆಶೀರ್ವದಿಸಿದರು. ಸಾಮಾನ್ಯರಾದವರಿಂದ ಮಾಡಲು ಅಸಾಧ್ಯವಾದ ಯಾಗವನ್ನು ಮಾಡಿದ ದಶರಥನು ಸುಪ್ರೀತನಾದನು. ಆದರೂ ಇಷ್ಟು ಮಾತ್ರದಿಂದ ಪುತ್ರ ಸಂತಾನ ಆಗುವುದಿಲ್ಲ ಮತ್ತು ಋಷ್ಯಶೃಂಗರ ಕೃಪೆಯಿಂದ ಮತ್ಯಾವುದೋ ಯಾಗ ಮಾಡಿದರೆ ಅವನ ಇಷ್ಟಾರ್ಥ ಕೈಗೂಡುವುದು ಎಂಬ ಸುಮಂತ್ರನ ಸಲಹೆ ದಶರಥನಿಗೆ ಒಪ್ಪಿಗೆಯಾಯಿತು. ಅವನು ಋಷ್ಯಶೃಂಗರ ಬಳಿ ಬಂದು, ಮಹಾನುಭಾವರೇ, ನನ್ನ ಕುಲದ ಉದ್ಧಾರಕ್ಕಾಗಿ ತಮ್ಮ ಅನುಗ್ರಹದಿಂದ ಮಾಡಬೇಕಾದ ಯಾಗ ಯಾವುದು ಎಂದು ತಿಳಿಸಿದರೆ ಅದನ್ನು ಮಾಡುತ್ತೇನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳಿದನು. ಅದಕ್ಕೆ ಋಷ್ಯಶೃಂಗನು, ಚಿಂತಿಸಬೇಡ ಮಹಾರಾಜ, ನಿನ್ನ ಕುಲದ ಕೀರ್ತಿ ಎತ್ತಿ ಹಿಡಿಯುವ 4 ಪುತ್ರರು ಜನಿಸುವರು ಎಂದು ಹೇಳಿದ್ದನ್ನು ಕೇಳಿದ ದಶರಥನು ಅತ್ಯಂತ ಹರ್ಷಿತನಾದನು. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಹೆಚ್ಚಿನ ವಿಡಿಯೋ ಅಪ್ಡೇಟ್ಗಳಿಗಾಗಿ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ.